साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज एकदा क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी एका मैदानावरती आले होते. हातामध्ये बॅट घेतली आणि जरा वेळ बॅटिंग करत होते. बॅटिंग करून झाल्यानंतर हातामध्ये बॉल घेतला, जरा वेळ बॉलिंग केली, जरा वेळ फिल्डिंग केली. सगळ्या आजूबाजूला उभा असणाऱ्या महापुरुषांच्या गाठी भेटी घेतल्या, सगळ्यांना आशीर्वाद दिले. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपस्थित असणारे फोटोग्राफर फोटो काढून शूट करत होते. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढले होते. बॅटिंग करताना काही फोटो काढले, फिल्डिंग करताना काही फोटो काढले, बॉलिंग करताना असे वेगवेगळे फोटो सद्गुरू बाबाजींचे फोटोग्राफरनी काढले होते. आणि जेव्हा पुढच्या महिन्याचं मासिक आलं, त्या मासिक पत्रिकेच्या एका पानावरती हे फोटो वेगवेगळ्या अँगलचे 3-4 फोटो छापले होते. आणि त्या 3-4 फोटोंच्या मध्ये एक वाक्य फार सुंदर लिहिलं होतं. ते वाक्य असं होतं की खेल खेल में समझाया यूं जिंदगी का खेल. खेळत खेळत शिकवला म्हणे आम्हाला आयुष्याचा खेळ. शब्दांमध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो, जरा लक्ष द्या. खेल खेल में समझाया यूं जिंदगी का खेल, जिंदगी में खेल ना की जिंदगी से खेल. म्हणाले खेळत खेळत शिकवला आम्हाला आयुष्याचा खेळ. काय शिकवला तर आयुष्यामध्ये खेळ, नको आयुष्याशी खेळ. माणसानं आयुष्यामध्ये खेळ खेळावेत. कबड्डी खेळावी, खो खो खेळावा, क्रिकेट खेळावे, कुस्ती खेळावी, टेनिस खेळावं. आयुष्यामध्ये खेळ खेळावेत, त्यानं शरीर तंदुरुस्त राहील. पण आता हे खेळ आता मागं राहिले आणि माणसं आता आयुष्याशी खेळायला लागली. जो माणूस आयुष्याशी खेळतोय त्याचा घात होणं ठरलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून सद्गुरूंचा तो सल्ला आहे की आयुष्यामध्ये खेळ खेळावेत, आयुष्याशी नाही खेळावं. तुम्ही म्हणाल की आयुष्याशी खेळणं म्हणजे काय? एक सांगू. पहिलं तर असं आहे की ब्रह्मज्ञानाशिवाय जीवन जगणं म्हणजे आयुष्याशी खेळणं. हा ब्रह्मज्ञानाशिवाय जीवन जगणं म्हणजे स्वतःची ओळख नसणं, जगण्याचा अर्थ माहीत नसणं, जगण्याचा हेतू माहीत नसणं, जगण्याचा उद्देश माहीत नसणं म्हणजे आयुष्याशी फार मोठा खेळ चालला आहे. आणि असा खेळ जर खेळायला लागली माणसं तर पुढे जाऊन काय वाट्याला येणार? आणि म्हणून सांगतायत संत की आयुष्याशी खेळ नको, आयुष्यामध्ये खेळ पाहिजे. ब्रह्मज्ञानाशिवाय जगणं म्हणजे आयुष्याशी खेळणं. पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर साधू संतांचे आणि सद्गुरूंचे उपदेश दशाचे तसे न मानणं म्हणजे सुद्धा आयुष्याशी खेळणं. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर निंदा नफरत करणं, द्वेष अहंकार करणं, भांडण तंटा करणं, वादविवाद करणं, कुचक्या भावना जोपासणं, परस्परांमध्ये द्वेषाच्या, जाती धर्माच्या भिंती निर्माण करणं म्हणजे मित्रांनो आयुष्याशी खेळणं आहे. आयुष्य मित्रांनो सावरता आलं, सजवता आलं, नटवता आलं तर ते स्वर्गापेक्षा सुंदर आहे. नाही तर त्याचा तमाशा आणि खेळ होतो बरं. आणि झालाय कित्येक लोकांच्या आयुष्याचा खेळ, कारण त्यांनी असे खेळ हातामध्ये घेतले जे खेळ आयुष्याशी खेळत होते. निंदा नफरतेचा खेळ हातामध्ये घेतला, जाती धर्मांचा खेळ हातामध्ये घेतला, वैरद्वेषाचा खेळ हातामध्ये घेतला, उच्च नीचतेचा, गरीब श्रीमंतेचा, भेदभावांचा खेळ ही लोक खेळायला लागली. हे खेळ नाहीत मित्रांनो, हे खऱ्या अर्थानं खेळ आहेत त्या. आणि अशा खेळ्या खेळणाऱ्या माणसांच्या आयुष्याचा मग खेळ झाला. लहान मुलं बघा ना खेळ खेळत असतात, लहान मुलं खेळ खेळतात आणि मोठी माणसं अलीकडं खेळ्या खेळायला लागलेत. खेळ आणि खेळ्या लक्षात आल्या. एक शायर म्हणाला, इसलिए बच्चों के चेहरों से नूर बरसता है, इसलिए बच्चों के चेहरों से नूर बरसता है, ये शरारतें तो करते हैं मगर साजिशें नहीं करते. लहान मुलं मित्रांनो खेळ खेळत असतात, प्रसन्न असतात, आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेजी असते. आणि मोठी माणसं मात्र खेळ खेळत नाहीत, मोठी माणसं मात्र खेळ्या खेळत असतात. निष्ठत चालले हो आयुष्यातले क्षण हातातून. सावध आणि जागं व्हायलाच पाहिजे की हो. हे बघा मित्रांनो, पुढे जाऊन आपल्यावरच पश्चातापाची वेळ येईल. एक दिवस असा येईल की आपणच म्हणू की जिंदगी बडी हसीन थी मगर हमें जीना नहीं आया, जिंदगी बडी हसीन थी मगर हमें जीना नहीं आया, हर घूट में नशा था मगर हमें पीना नहीं आया. प्रत्येक क्षणामध्ये आनंद लपलेला होता, प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. ही पश्चातापाची भावना जर परत निर्माण झाली तर मग काही उपयोग व्हायचा नाही. आणि म्हणून वेळ हाताशी आहे तोपर्यंत आयुष्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे, तोपर्यंत आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजे.
आयुष्याचं खरं हित कशात लपलेलं आहे ही गोष्ट जाणकारांकडून, सद्गुरूकडून, साधुसंत महात्म्यांकडून आपण जाणीवपूर्वकरित्या जाणून घ्यायलाच पाहिजे. तर मग आयुष्याचं हित होईल, आयुष्याचं कल्याण होईल, आयुष्याचं सोनं होईल आणि आल्या जन्माचं मित्रांनो खऱ्या अर्थानं मग सार्थक होईल. आता हा विचार आपल्या पातळीवर येऊन थांबलाय मित्रांनो. आता आपण आपल्या पातळीवर हा विचार करायचा आहे की आपण खेळ खेळायचे का खेळ्या खेळायच्या, आपण आयुष्यामध्ये खेळायचं का आपण आयुष्याशी खेळायचं. जी माणसं आयुष्यामध्ये खेळ खेळतील ती माणसं सुखी राहतील, समाधानी राहतील, आनंदी राहतील. ती माणसं समाजासाठी प्रेरणा देणारे असतील, समाजाच्या हिताचं रक्षण करणारे असतील. आणि जी माणसं आयुष्यात खेळ्या खेळतील ती माणसं मात्र स्वतःच्या आयुष्याशी खेळतील. आणि मग काय होईल पुढं जाऊन, आपला घात होईल, आपला अपघात होईल, आपल्याच वाट्याला दुःख येईल, ताण येईल, तणाव येईल, या सगळ्या गोष्टी फिरून आपल्याच वाट्याला येतील. आणि म्हणून मित्रांनो प्रार्थना ही आहे की आयुष्याशी नको खेळायला, जमलं तर आयुष्यामध्ये खेळ खेळू. धन दौलतीचा, पैशा अडक्याचा, सोन्या नाण्याचा, जाती धर्मांचा, सुंदर रूपाचा, सुंदर गुणांचा, या सगळ्या गोष्टींचा, सत्ता संपत्तीचा, या सगळ्या गोष्टींचा अहंकार करणं म्हणजे सुद्धा आयुष्याशी खेळणं आहे. नकोय हे खेळ मित्रांनो. या खेळानं घात होईल. त्या मैदानी खेळानं शरीर तंदुरुस्त झाली, मन प्रसन्न झाली, पण या खेळानं मात्र आयुष्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. यानं मन प्रसन्न नाही झाली मित्रांनो, यानं मन कुचकी झाली, यानं आयुष्यामध्ये गोंधळ तयार झाला, यानं आयुष्याचं वाटोळं केलं. आणि म्हणून हे खेळणं आयुष्यामध्ये उपयोगाचं नाही. या खेळानं आयुष्याशी खेळ होईल. आणि म्हणून संत सांगतायत, म्हणून सद्गुरू सांगतायत की आयुष्याशी नको खेळू मित्रा. आणि म्हणून मित्रांनो जर आयुष्याचा खेळ करून घ्यायचा नसेल, आयुष्याचा जर तमाशा होऊ द्यायचा नसेल, तर असे खेळ आपल्याला जे आपल्याला आयुष्याशी खेळायला भाग पाडतात असे खेळ आपण थांबवले पाहिजेत. हा नाही तर मग आयुष्याचा खेळ होतो, आयुष्याचा तमाशा होतो. तो शायर म्हणाला की जिंदगी एक अभिलाषा है, बड़ी गजब इसकी परिभाषा है. जिंदगी एक अभिलाषा है, बड़ी गजब इसकी परिभाषा है. ये सवर गई तो जन्नत, नहीं तो सिर्फ तमाशा है. आणि मुळात म्हणजे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे. तो कवी म्हणाला आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य कोडं आहे आणि सोडवाल तितकं थोडं आहे. कुठं सुटली हो सामान्य माणसाला आयुष्याची गणितं? जेव्हा सद्गुरूसारखा पाठीराखा मिळाला, जेव्हा सद्गुरूसारखा मार्गदर्शक मिळाला, जेव्हा सद्गुरूसारखा हातात धरणारा मिळाला, तेव्हा मनुष्याला आयुष्याची गणितं सुटली. नाही तर सामान्य माणसाला कळाली आयुष्याची गणितं, सुटली आयुष्याची गणितं नाही. जाता जाता एवढंच सांगेल मित्रांनो, उठ उठ मानवा तू, धरी गुरु पाया. जर आयुष्यातले खेळ थांबवायचे असतील, आयुष्याचा खेळ होऊ द्यायचा नसेल, तर उठ उठ मानवा तू, धरी गुरु पाया. नाही तरी जन्म तुझा जाईल वाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया.